का रे विलास काऊन रे बा? पोरगी एवढी उन्हीच्या आहे ना, एवढी गरमी होते तर लढते पडते बिचारी, कशीच्या कसं होते तिचे पूर्ण हाल बेहाल होते. तर तुला थोडीशी लाज नाही वाटत काय? एखाद्या तारावून वायरच टाकून दिला आणि घरात लाईनच घेतली एक पंखा लावासाठी, नुसतं एक लाईट लावासाठी. तर काय होते रे, काऊन एवढा ऐदीपणा करतो तू? काय होते म्हटलं? थोडस बायकोले पोरीले. नाही आता उन्हाळ्यात चालू आहे ना, तू दारू पिऊन तू तूल होऊन जातं. तुले त्यातलं काही घेणं देणं राहत नाही. तू माणसातच नाही राहत. हा, तुले नाही आवश्यकता तर दुसऱ्याला आवश्यकता आहे ना. हा, अरे तू आई आहे नाही इथं. ती आई त्या पुरीच्या घरी आहे. त्या बहिणीच्या घरी आहे. त्या बहिणीच्या घरी बिना अंधाराची बिना लाईटाची लावून राहील का ती माय? आ सर्व वेळेस आता आवश्यक आहे जनरेशन नुसार. आता कोणाच्याच घरी अंधार नाही राहत बाबू. आणि तू ले काय कसायचा आहे माय बिन काही समजायला नाही येत. नाही नाही, काही लाईन फाईन नाही पाहिजे आपल्या घरात, असंच बरं आहे. आपली हवा येते निसर्गाची मस्त, देवाकडून आलेली हवा, ते घ्या मस्त झोपा. काय शेवटी काही लाईन फाईन नाही घ्या लागत. आपलं घर बांधू तेव्हा लाईन घेऊ, त्याच्याशिवाय आपण लाईन घेत नाही. नाव वैदी आहे रे बापा तू. हे पहा गंगाबाई, आता तुम्ही म्हणून राहिल्या, आता तुम्ही लाईन घेऊन द्या, बिल तुम्ही भरा. काय आहे त्याच्यात? द्या, तुम्हाला आता एवढंच वाटून राहिलं, लाईन घेऊन द्या, बिल भरा, मस्त जा. आम्हाला काय, आम्ही मस्त राहू, मस्त लाईनीमध्ये झोपू आम्ही मस्त. तुम्हाला एवढं वाटून राहिलं तर भरून द्या ना तुम्ही. मीटर घेऊन द्या आणि बिल भरून द्या. बिल भरत जा महिन्याच्या महिन्या. तिले म्हणून राहिला तू का हातात बांगड्या घातला का रे? कायले बायको केली मग पोचणं होत तर? पोचणं होत बायको कायले केली म्हटलं? एवढी सुंदर बायको चांगल्याच्या घरी पडली असती. कायले तुया फाटकं नशीब घेऊन आली ते इथं? फाटकं नशीब घेऊन घ्याले असंच म्हणावं ना आता. एखादा बोलायला लावते मले. घालून घे ना बांगड्या हातात. मले म्हणून राहिला तो उलटा सल्ला घेऊन राहिला. हातावर आणून पानावर किती लोक चांगले सुखी झाले. आणि हे पाय ना, आम्हालाच उलटा बोलून राहिला. त्या मायला येऊ दे बरं, सांगते तिच्याजवळ नखरे कसे असते तर. आम्ही आमच्या परीनं बरं आहे. आम्ही तुमच्या घरी मागायला नेऊन राहिलो, समजलं? आम्ही आमच्या परीनं एक टाइम उपाशी राहू, पण आम्ही तुमच्या घरी मागायला येऊन नाही राहिलो. आणि पाय रे बा, आपल्याला लाईन कवा घ्यायची, माझ्या घरचे सल्ले मी घेणार आहे. तुमच्या घरच्या गोष्टीत मी काही टांग टाकतो, काही सल्ला देतो तुम्हाला, आणि तुम्ही माझी ऐकता काय? आमच्या घरचं आम्ही पाहत बसू, तुमच्या घरचं तुम्ही पाहत बसा, बस विषय संपला. काय व शांताबाई, असा आई दिवानाचा आहे, रागतो असा येते का इथंच पिचकून टाकाव असो ना नवरा डवरा. काही हातात लुंग येऊ का मी त्याला घेऊन? नवरा म्हणून काही फर्ज निभवते त्याचा वाला तो. अकलीनं पैदल आहे ते. माई सासू किती मोठ्या मोठ्या गोष्टी सांगते, सुनीची बदनामी करते, पळते इथून कुत्री बोलायला लावते. मग मला भला संताप येते. संताप यायले पोराची बिल्ली गवाई देते. लग्न करायच्या वेळेस तुमच्या पोरीचे चांगले संस्कार पाहिजे म्हणे, आमचं पोरग तर स्वप्नही खात म्हणे. आता का तेव्हा पोरग काय मूत पेते इथं बोलायला लावते मला? हाव ना बाई, अशी माणसं नाही पाहिले बापा. सांग बरं बी आता आम्ही तरी काय बोलावं बापा? तू तर असंच म्हणते त्या घरीच्या याच्यात आम्ही बोलतो का, आमच्या घरचे तू कायले बोलतो? असं जर बोललं तर कोणाला वाईट वाटते बाई रश्मी, साहजिकच गोष्ट आहे बाबा. करायला जाऊ चांगलं आणि तोच म्हणते माय खरं दे ना, जाऊ दे ना माय शांती. आपल्याला त्याचं काही करायचं नाही आहे, त्याला फक्त आपलं म्हणून म्हणून पाहिलं ते काय व कुत्र्याचं शेपूट ह्याकडं ह्याकडं. रश्मी मी सांगून राहिली, मेला म्हणून सोडून दे कंबर कच. आणि लवकर घर बांध, लवकर सर्व गोष्टी बरोबर कर. आणि घर बांधले विचारू नको याले, मूड द्याले विचारू नको याले. मेला म्हणून सोडून दे, आत्ताच सोडून दे असं समज का? मायनं मला नवरा करून दिला आणि 2 दिवसात पयाला असं समज. कसा हो बाबा पिंकी, त्या बाप किती ऐदी आहे. काय झालं काकू, काय केलं माय बाबा ना? काय माय कोणती गोष्ट म्हटली का पाहू म्हणते आम्ही आमची, तुम्ही आमच्या घरात कायले बोलता म्हणते, असं बोलणं सोय बापा. आता मी तरी काय करू सांगा? आता मी तरी काय करू? आता मी तर लग्न लावून नाही दिलं मामाचं त्याच्यासोबत. आता लग्न लावून देणारे आता अलग पयाले ना आमच्यावर लक्ष नाही देत. मग आता जशी जिंदगी आहे तशी जगाच लागते. बाप होय तर बाबा म्हणाच लागते. आता ऐदी असो का काही असो, बेवडा असो का काही असो, हाय तोपर्यंत त्याचं आमचं रक्ताचं नातं जुळलं आहे. आता तो खराब असो वाईट असो, बाबा बाबा कराच लागते त्याला. त्याच्यासमोर डोकसे फोडलं, बाबा दारू नको पिऊ, दादा बाबा दारू नको पिऊ, तर माझ्या बाप काही ऐकत नाही. माई एक दिवस आम्ही मरून जाऊ पण तो जगतच राहीन दारू पिऊ पिऊ. मी कंटाळली, मायली कंटाळली, मी त्यालाही कंटाळली. भेव लागते हो माय शांताबाई, भेव लागते बापा. हे पोट्टीचं मला लय वेळा भेव लागते, लय वेळा म्हणते. आई म्हणते माय कोणीच नाही ऐकत म्हणते, माय मला जसं पाहिजे तसं काही मला भेटत नाही म्हणते. मी मरून जातो म्हणते, तंग आली म्हणते, या जिंदगीली मी म्हणते. सांगू माय, आता हे पोट्टीच अशी म्हणते तर आपण कोणाकडे पाय बापा? आपल्याला धीर आहे का आपल्याला नाही हाय. शांताबाई मी अशी तुटून गेली व बिखरल्या ताऱ्यासारखी का काय सांगू तुले. आपतच आहे बापा, आपतच आले. बरं जाऊ दे, आता तो काही बोलो आम्ही त्याचं वाईट मानून नाही घेत. तुझ्यासाठी आम्हाला त्याचं काही करायला नाही लागत. जाऊ दे, ते चांगलं झालं म्हणजे त्याच्यातच तो जे आम्हाला बोलला त्याचं बोलणं फिटलं असं सारखं आम्ही समजून घेऊ. आता तुझ्यासाठी जे आहे आम्ही धडपड करतो. घरकुलाची लाईनीची सध्या लाईन घेऊन घेतो. गहू घेऊन घे तू, दे तुम्ही पैसे. काय लेव जाऊ दे ना उपाशी या मसण्या खात्यान त्या गावात. जाऊ दे, आम्ही आमचं भागून घेऊ. आणत जाऊ कणिक 10 रुपयाची, एकच ना पोया टाकत जाऊ रोजच्या रोज. जाऊ दे, काही नाही लागत गाऊन ठेवू.
चाल, नाही नाही नको करू, वैवट गिवट करा लागते. घेऊन घे, ये म्हणते तर. ओ ओ मा, मला बच्चा खाना मा पिल्या. आ आ खाना मा. खा 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 मा खा. असं रागून असते बरं. खा खा. मी नाही खात. मी नाही खात, मी नाही खात बापा. ह्या पोट्टीची नजर लागून जाईल मला. मी नाही खात. हो ना तर तुला समजत नाही काय, कोणाच्या समोर काही घेऊन चालली तिला भेटते का तिच्या घरी? मग माझी आजी सांगे मला कोणाच्या समोर काही खायचं नाही म्हणे. पण ह्या पोट्टीला काय भेटते? मी जशी खाते हे खाते का तशी? आ चालली इथं बसाले, हाकलीले पहिले हाकल. माय मनू कौनशी म्हणतो व नाही घालत ना मी मन. खा खा खाऊ घाला काकू तिले. मी लागेच तर पाहते मी तुमच्या इकडे. खाऊ घाला. खाऊन घ्या, आपण लवकर खेळायला चाललं जाऊ म्हणू. मग लवकर खाऊन घे. खाना मा पिल्या म्हणू. खाना मा ए म्हणू खाणं. आई मी नाही खात म्हटलं ना, मी नाही खात. आणि मला खेळायला यायचं नाही आहे व. चालली जाय त्या घरी तू. आव ना तर आमच्या घरी बसू नको इथं. चालली गादीवर बसाले मोठी तर. मेनू बेटा असं नसते करत. दीदी आहे ना तुझ्यासोबत, खेळते ना ते. खेळते ना तुझ्यासोबत, मग अशा कशाला करावं लागते ग? ऐ पिंके, जाय बरं जरासं पाणी आणण्यासाठी एक गिल्लास. हे पाय आई, मला तिच्या हातचं पाणी नाही पाहिजे. हो ना, गिदाडीन फिदाडी. कसं घर आहे तिचं, एकदम मातीतलं. नुसतं मातीचे हात राहत असेल तिचे. काही तिच्या हातचं पाणी नाही पाहिजे. देशील तर तू दे. तिच्या हातचं मला काहीच नाही पाहिजे. आणि खेळाय तोपर्यंत मी काहीच नाही खात. राहू दे हो बाई, राहू दे. खाली बस. याच्यावर पलंगावर नको बसू. पाय घे भरले असून तेवाले खाली बस. पलंगावर नको बसू. आणि आल्याबरोबर नुसतं तनक तनक पलंगावर नाही बसायचं. हो आली तशी चुपचाप खाली बसायचं. खाली बसून राहायचं. मग खात खाताना दिसलं कोणी का तिथूनच वापस चाललं जायचं. बिलकुल थांबायचं नाही. चालली तिथं कोणी खात असलं का चालली तिथं कायले वाटपात बसा लागते व. जाणं खेळणं कोणतं ऐकून एकटीकून खेळणं नाही होत का? चालली लहान लेकरीला घेऊन भामटे खाली बस. नाही जी काकू, आता आम्ही सोबत सोबतच खेळत असतो, सोबत सोबतच शाळेत जातो. म्हणून मग काकू आमची मैत्री झाली तर मग आम्ही सोबत सोबतच खेळत असतो काकू. म्हणून मग थांबली आहे मी. हा झालं असं. बस खाली बस. चालली भरले पाय घेऊन. आणि ते मेकडं काढले म्हणजे ह्या भीतीला लावशील त्या भीतीला लावशील. बिलकुल मेकडं नाही काढायचे. आमचं घर रंगवून टाकतं सारं मेकडं ना. असं गिदाळेपणा नका करत जाऊ. गिदाळेपणा कराले त्या घरी करत जातो गिदाळेपणा. ते मातीत मिक्स होऊन जाते. आमच्या घरी माती नाहीये, टाईल्सचं घर आहे आमचं. चांगल्या पद्धतीनं जशी येत जाय आमच्या घरी. गिदाळेपणा करायला नको येत जाऊ. बस खाली. काकू मला तर शंभरच नाही येत काकू. मला सर्दी गिर्दी नाही झाली काकू. मी असं करतच नसतो काकू. मी रुमाला वापरत असतो मला सर्दी झाल्यावर. असे कामं नाही करत काकू मी. मग काय आमच्या घरातले लोक करते का व? तू येतं तवाच होत तसं. हो ना तर त्या घरी ती माय गिदाडी आहे, त्या बाप गिदाळ आहे. हो ना तर आमच्या घरी माय मम्मी पप्पा चांगले आहे, सुशिक्षित आहे, चांगले. असे कामं नाही करत. त्याच घरचे कामं त्याच तसेच संस्कार पडले बाई. हो ना तर माय आई चांगली आहे, माय बाबाही चांगले आहे. अहो माय बाई प्रिया, काय करून राहिली व? काही नाही ग कमलाताई, मी बसली आहे अशी. हिला मनूला मी पिझ्झा चारत आहे. ती खातच नाही, खूप हट्ट करत आहे. आणि त्यात हे पोट्टी येऊन बसली. जायचं नाव नाही घेत. याच्यावरून उठवलं आता गादीवरून खाली बसवलं आता. आणि कसं गं हे नुसतं पाहत राहते. हिच्या घरी काय भेटते ग हिला? घासभर दिलं काय घासभरानं पोट भरते का? सगळे दृष्ट लावून टाकते मुलीला. तिच्यासमोर खाले नाही पाहत. कसं हाकलाव कसं ग? बरं नाही वाटत हाकलाला. हाव का? हे कोणत्यात भिकार चोट पोट्टी आहे व. पुरे काम करून घेत जाय घरचे पुरे. आणि तिला खाऊ घालत जाय. पुरे काम करून घ्यायचे घरचे हिच्या ऐकून. साफ सफाई मस्त. आणि मग मस्त इले 2 पोया, ओलीशिक भाजी आणि काय वरण भात आहे ते देऊन द्यायचं, हाकलून द्यायचं. आली म्हणजे पुरे काम करून घ्यायचे. काय भिकार चोट्ट पोट्टे माझ्या घरी काल लाईन मागायला आलती. काय देऊ? 3000 रुपये महिना लागतेच ना बाई आता. मला 1500 बिल येईल 1500. असं करून 3000 रुपये महिना दे म्हटलं बाई. नाही म्हणे लई नाही पाहिजे. आणि तुम्ही पैसे नाही देत म्हणजे काय? इथं काय काय दान धर्म करून ठेवला का? भिकार चोटकुटचे. हो का? म्हणजे पूर्ण कामं करून हो गड्या. मला काम आवडते. पोट्टी बसलीच राहते माझ्या घरी नुसतं. पिंके चल उद्यापासून माझ्या घरी कामाला येत जाय. काम करत जाईन, मनू सोबत खेळत जात जाईन, खाऊ घालत जाईन मी तुले. पाहिजे त्या पोट्टी सोबत त्या पोरीला जास्त खेळू नको देत जाऊ. गावठी आहे ते पोट्टी. जास्त यायला नको पाडू देत जाऊ. घरात नको येऊ देत जाऊ. भरले भरले पाय राहते. गादीवर गिदीवर नको बसू देत जाऊ. कुठचे ना कुठचे सुधी आहे का नुसतं अंगाचं वाश येत तिच्या वेळेला. सारे गिदाडी माय आहे, माय बाप गिदाडी आहे सारे. बापचं दारूच पेते कसं सडल्याचं सडला. मग सांगून राहिले तुले मी. अशी फाटक्याची स्टाय होते. करून घेत जा ना पुरे कामं घरचे. काय होते खेळणं करता करता 2-4 अंगूर मंगूर देऊन देत जाय. आणि ह्या पिझ्झा मिझ्झाला बोलीसा घास देऊन देत जाय. घरची पुरे कामं घोपाटून घेत जाय. काय फाटक्याची स्टाय होत. तुम्ही बरी आयडिया दिली. उद्यापासून तशीच करतो मी उद्यापासून. नसतं माझ्या घरी येऊन बसते का ते. माझ्या घरी राहत जाईन. तिथे ओलीसक देऊन देत जाईन. काय आपली भाजी पोळी देत जाईन. चवण्याचं नाही देत जाईन. चटकूनच जाईन ते अजून. नाही काय कधी नाही पाहिलं बाप जन्मीन आता चटकूनच जाईन. नाही काय तेच आपलं शियम उरलेलं तात द्यायला पुरते का हो माय? पाहिलं तिनं कधी जिंदगीत तात जिंद्याचं उरलं वाढलं आपली वास लागलेली भाजी गिजी देऊन द्यायचं. खाते पोट्टी कावरल्या कुत्र्याने करतेस का नाही देऊन द्यायचं. आता पण माठासारखी पात बसली होती काय ना? बसली होती.
हा ते घनन घनन केलं वरचून खाली उतरणं नजर लागते असं लागते तसं लागते. पोट्टीला समजत नाही बेशरमपणा घेतला न काय माहिती आता तुम्ही म्हटलं तर पाहिजे ते. चटकोनी द्यायचं जास्त. ते फाटले माटले कपडे असन ना तिला त्याची खा प्यायला नाही देता कपडे गिपडे राहते का नाही हिचे फाटके लहानशे. तिला म्हणा हे ॲड्रेस देतो म्हणा हे काम कर म्हणा. तिला म्हणा हा ॲड्रेस देतो म्हणा हे काम कर म्हणा. असे कामं करून घ्यायचे. हे गरीबाईकडून असंच काम करून घ्यायला लागते. फाटक्याचे हे हे काही सुदिनी आहे. काही नाही होत घोपाटून घेत जाय चांगली कामात. बरं बरं ठीक आहे ना. मी असेच करू. माया पोरी बरोबर एका नाही ते माया पोरीची मैत्रिणी पुऱ्या घरातले कामं करून घेऊ. ह्या अशाच फाटक्याच्या होत्या. माई पोरगी किती सुशिक्षित घरी पडली आता आणि त्या पैशाने तशाच राहिल्या. तशाच नुसतं घरात लोकांच्या घरी भांडे घासायला जाते. मग येईल तशीच कामं पाहिजे. हाव ना बाई म्हणू खेळत नाही जात जाऊ मा. त्याच्यासोबत जास्त खेळत नको जात जाऊ. आपण सुशिक्षित लोक आहे. चांगल्या लोक बरोबर दिसलं पाहिजे आपण. फालतू त्याच्यासोबत राहायचंही नाही बोलायचंही नाही. हो ते म्हणजे आपल्या पायाची नखरची बरोबरी नाही करू शकत. मला तर रागच येत त्या पोट्टीचा काकू. मी नाही बोलत. ये होईल ना बात. पहिले मी मजाकच समजली. ते मी म्हटलं बाई मजा करतोच म्हटलं माझ्यासोबत म्हटलं. पाय बर माय आमची परिस्थिती अशी पडतीची आहे तर लोक आमच्या सोबत कसे वागते. काय परिस्थिती सर्वेवरच राहत असते. आता तिच्या खाण्यात काही मी मन घातलं होतं काय. आता मी एवढी लहान नाही मला समज आहे. एवढी नसतच करून मी पांचटासारखी तिथेच बसली राहिली बाबा. ते कमली आली कायले माई माहिती इथं लईन मैन मंगायला गेली काय माहित माहिती मला भला राग येते. हो ना लईन भिकार चोट म्हणे बाई. ते पोट्टी म्हणे हे पोट्टी खाण्यात मन घालते म्हणे. गेले म्हणे आपल्या घरी म्हणे बसू नको देत जाऊ म्हणे. बसू नको देत जाऊ म्हणे पलंगावर खाली बसू देत जाय म्हणे. पाय भरले गिरले राहते म्हणे. ते आली माय येले घोपाटून घेत जाय म्हणे कामात म्हणे. माय एवढं पडलाय का आम्ही एवढं पडलाय काय. त्याच्या घरची चुकी ते बाबा. चांगल्या मनाने गेलती बाई मी. त्याचं घर चांगलं आहे म्हणूनच गेलती असं नाही. मी जर चुकी असती तर काय असं मला फनवूनच नच झाली असती. कुठे जात जाऊ मी आता काय करत जाऊ. माझ्या घरी आवाज लागत म्हणून मी दुपट्याची जाऊन बसतो. लोकही कायचे काही आहे बाबा. माझे बाबा चांगले असते तर मला एवढ्या अशी दिवस पाण्याचे लागले. एवढं उन्हीचं जाऊ दे बाई. घरात मरणं पुरते पण कोणाच्या घरी चालले पुरत. बरोबर म्हणते माईवाली आई. माई बरोबर म्हणते. हो अरे यार की है यार ये निवानी होय पीले पीले ओ मोरे राजा पीले पीले ओ मोरे जानी अरे डॉक्टर साहब है पानी गिराए भवाने अरे बोटे चल इधर आओ जा पानी पिला खाना ला मेरे लिए चल इधर आ ओए इधर म्हणजे काय करावं काही समजा लिहून राहिलं बाई. जिकडे जाऊ तिकडे नुसतं वाईट परिस्थिती आहे मायावर. ह्या वयात मी कुठे कामाला नाही जाऊ शकत. शिक्षणाचं वय आहे. मग शिक्षण करून मी कोणत्या कामाला जाऊ शकतो. सकाळीच शाळेत जायला लागते. तू दुसरं काम तरी कोणतं आहे देवा. कोणतं काम करू. मला माझी परिस्थिती बदलावायची आहे. काही हो तिकडे मी नोकरीवर लागन तेव्हा लागन. तोपर्यंत मला लोकांचे असे बोलले नाही ऐका. लोकांनी म्हणे तोंडावर पायाचं आहे आता. काय झालं कुत्र्यावाली जिंदगी आहे. कुत्र्याची तरी बरी राहते. बाबा 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 काय म्हणता म्हटलं बाबा मी काय म्हणते तुम्हाला. तुम्ही लागत नाही काय घरीच राहत जा. मस्त मस्त तुम्ही घरी राहत जा. काहीच काम नका करू जाऊ तुम्ही नाही का बाबा. फक्त दारू सोडून द्या बाबा. हो दारू नका प्यात जाऊ. दारू प्यान ना मग तुम्ही मरून जाता. मला बाबा राहीन तेव्हा नाही ना. मी बाबा तुम्ही नाही काय आई नवी कामाला जात लागेल तर तुम्ही आहेतच काम असतं. पण नाही का बाबा तुम्ही दारू नका पिऊ. मला एवढंच म्हणणं आहे. तुम्ही माझ्यासाठी दारू नाही प्यान ना तर बस बाबा मी तुमचा पाय धुवून तीर्थ पेन. तुमची होईल तेवढी सेवा करेन मी बाबा. बाबा असे नका करू. नका दारू पिऊ. ए बा त्या पैशाची दारू पेत नाही मी. तुझ्या मामानं तुझ्या आज्यानं आणून दिल्यावाले पैसे दारू प्यायला झाले घेतात चालले. चालले इथं म्हणजे फडफड करून राहिली. एकाला ती जीवच घेऊन टाकन निकल चाल. आता मायनं पैसे दिले का मला
इथं मला सांगून राहिली चालू आहे तिकडे. हा, जास्त हल नाही पडायचं इथं. जास्त बचर बचर नाही करायचं. चल निघतून. बाबा नाही हो बाबा, बाबा ऐकत जावं. असे नका करत जाऊ बाबा, बाबा बाबा असे नका करत जाऊ. बाबा नाही ना बाबा, नका पेत जाऊन दारू. माझे आजी आप्पाजी नाही देत तुम्हाला पैसे, बरोबर आहे, पण तुमच्याच पैशाने तुम्ही तुमचा जीव जाईन अशी गोष्ट करून राहिले ना बाबा. बाबा जीव आहे तर सर्वच आहे बाबा, असं नका करू बाबा. याच्यापेक्षा जिंदगी चांगली होईल तुमची. हे दारू काय, तुमच्याजवळ दारूचा अड्डा आहे, पण बाबा तुम्ही असे नका करू, असं नका करू बाबा. आम्ही कोणाकडे पाहाव, आम्हाला तुमच्याशिवाय कोण आहे, तुम्हाला आमच्याशिवाय कोण आहे बाबा, कोण विचारते तुम्हाला. दारू पै सगळं तुम्ही बदनाम करून ठेवलं. बाबा बदनाम नाही करून ठेवलं, सगळं उछल वाछल करून टाकलं पुरी जिंदगीचे. काय करू गड्या, आता बाबाला एवढं सांगून राहिली, बाबा मायावर जोर दाखवते. आ, मरून जाय म्हणते, पाय बरं माई म्हणेस का नाही. काय माय म्हणे ह्या माणसाची तू किव करतो म्हणे, त्या माणसाला तू काहीच काहीच किव नाही आहे म्हणे. सांग बरं, घरच्याच माणसाला माही कदर नाही आहे तर काय बाहेरचे लोक माही कदर ठेवणार आहे. म्हणून माणसाला घरीच इज्जत पाहिजे, मग बाहेर तेव्हा जाऊन बाहेर इज्जत भेटते. माणूस घरचाच माणूस असा वागते माझ्यासोबत, तर बाहेरचे काय लोक फाटक्याची साय म्हणते बापा, कामच करून घ्या म्हणते, त्याच्या जिबीला हाडकं नाही आहे बापा. जाऊ दे माय, आता आमच्याच घरचा असा आहे तो, आमच्याच घरचा गोटा असा निघाला तर काय करावं बापा. तर नमस्कार मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आपला व्हिडिओ. जर मित्रांनो तुम्हाला आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की कराल, आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग आपण भेटूया उद्याच्या भागामध्ये. आणि असं काहीतरी नवीन बनवायचं असेल तर तुम्ही मला टॉपिक द्या, मी बनवते. असं म्हणजे तुम्ही म्हणजे असं मला सुचवा काहीतरी, त्यानुसार मी माझी आयडिया लावून बनवते. आता तसं मी बनवतेच म्हणा, जर तुम्हाला ज्याच्यात इंटरेस्ट असेल तसं काही टॉपिक सांगा मला. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण असंच व्हिडिओ घेऊन उद्याच्या भागामध्ये भेटूया परत. बाय.